नमस्कार। पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले 41 प्रकारचे व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी आता पर्यटन विभाग महिलांना 15 लाखांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे। हो, आई हे विशेष महिला केंद्रित पर्यटन धोरण सरकारकडून जाहीर केले आणि यामुळे महिलांना पर्यटन व्यवसायासाठी 15 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकतं। कर्जदार महिलेने जर वेळेत कर्जाचा हप्ता भरला तर व्याजाचा परतावा सुद्धा पर्यटन संचालनालयाकडून दिला जाईल। या योजनेचा लाभ 45 प्रकारच्या पर्यटन घटकांसाठी घेता येतो। यामध्ये होमस्टे, बेड अँड ब्रेकफास्ट, हॉटेल, रिसॉर्ट, ट्रॅव्हल एजन्सी, टूर ऑपरेटर, गाईड सेवा एवढंच नाही तर हस्तकला केंद्र, महिला बचत गटांचं प्रदर्शन, वॉटर स्पोर्ट्स आणि साहसी पर्यटन यासाठी सुद्धा तुम्ही पात्र होऊ शकता। यासाठीच्या अटी काय आहेत ते पाहूया। तर यासाठी अर्जदार महिला ही महाराष्ट्राची मूळ रहिवासी असावी। संबंधित पर्यटन व्यवसाय पूर्णपणे महिलेच्या किंवा महिलांच्या गटाच्या मालकीचा असावा आणि व्यवसायाची नोंदणी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाकडे असणं अनिवार्य आहे। यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, महाराष्ट्राचा रहिवासी दाखला म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट, पर्यटन संचालनालयाचं नोंदणी प्रमाणपत्र, सोबतच बँक कर्ज मंजुरी पत्र, व्यवसाय परवाना आणि विहित नमुन्यातील अर्ज आणि प्रतिज्ञापत्र हे असायलाच हवं। आता अर्ज कसा कराल ते सांगते। आधी महाराष्ट्र पर्यटनाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच maharashtra-tourism.gov.in वर नोंदणी करा। यानंतर आवश्यक ती सर्व कागदपत्र पोर्टलवर अपलोड करा। पर्यटन विभागाच्या प्रादेशिक कार्यालयामार्फत कागदपत्रांची पडताळणी होईल। पात्रता सिद्ध झाल्यावर व्याज परताव्यासाठी लेटर ऑफ इंटेंट म्हणजेच LOI जारी केलं जाईल। बस एवढी सोपी प्रक्रिया आहे। आई कर्ज योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी पर्यटनाच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त महिलांसोबत हा व्हिडिओ शेअर करा।